उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच काहीतरी थंडगार खावंसं प्यावंसं वाटतं. तर हाच उन्हाळा अगदी सुसह्य करण्यासाठी आज आपण बनवणार आहोत थंडगार पाचक पारंपरिक सोलकडीची रेसिपी. ही सोलकडी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतेच, शिवाय उन्हाळ्यात होणारे अपचन, ॲसिडिटी, पित्त यावर सुद्धा खूप फायदेशीर आहे. झटपट बनवून तयार होते. व्हेज नॉनव्हेज कोणत्याही जेवणाबरोबरही तुम्ही पिऊ शकता किंवा दिवसातून कधीही शीतपेय म्हणूनही तुम्ही पिऊ शकता. तर ही सोलकडीची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. कधी पण नारळ विकत घेताना जड बघून घ्यायचा आणि हलवला की खळखळ आवाज आला की समजायचं नारळातून चांगला आहे. मोठ्या साईजचा असा जड नारळ बघून घेतला की त्याच्यातलं खोबरं पण आतून जाड असतं आणि ह्याचं दूधही खूप जास्त प्रमाणामध्ये निघतं. तर हा नारळ मी फोडून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं पाणी काढलेलं आहे. हे पाणी तुम्ही लहान मुलांना प्यायला देऊ शकता. तर हे बघा मस्त असा फोडून घेतलेला आहे नारळ आणि खोबरं तुम्ही बघू शकता अतिशय जाड आहे. ह्याच्यातलं दूधही खूप जास्त प्रमाणात निघतं. तर हा कोकम मी जवळजवळ अर्ध्या तासापूर्वीच भिजत ठेवला होता. अर्धी वाटी एवढा मी कोकम घेतलेला आहे आणि हा कोकम तुम्हाला जर झटपट भिजवायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी ओतून ठेवा. 5 ते 10 मिनिटात अगदी लगेच भिजून तयार होतो. तर मी इथे खोबरं कट करून घेतलेलं आहे. अर्ध्या वाटीचंच मी इथं सोलकडी बनवणार आहे. अर्धी वाटी 3 ते 4 जणांसाठी अगदी भरपूर होते. तर हे बघा मी इथे स्वच्छ धुवून ह्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे बीट मी इथे अर्ध घेतलेलं आहे कट करून. तुम्हाला जर जास्त कलरमध्ये नको असेल सोलकडी तर इथं बीटाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल. बीट हे अजिबात चवीला वगैरे लागत नाही, फक्त कलर येण्यासाठी आपण बीट इथे वापरलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्याच्यानंतर घेतलेलं आहे पिंक सॉल्ट मी इथं वापरलेलं आहे. तुम्ही ब्लॅक सॉल्ट किंवा जे रेग्युलर आपण यूज करतो मीठ ते घातलं तरी चालेल. त्याच्यानंतर घेतलेलं आहे 1 छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिऱ्याने पण शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते. तर हे जिरं मी इथं 1 चमचा एवढं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे मिरची. मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, पण वापरताना मी एकच वापरणार आहे कारण ह्या खूप तिखट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरचीचं प्रमाण हे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर घेतलेले आहे कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं मी इथे घेतलेली आहेत. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे लसूणच्या फक्त मी 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण छोट्या घेतलेल्या आहेत कुड्या. तर जे पण आपण साहित्य घेतोय ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला बारीक करून घ्यायचंय. मिरची आणि लसूण घेताना थोडंच प्रमाण घ्या, कारण लसणीचं प्रमाण पण तुम्ही जर जास्त ठेवलं तर त्याला लसणीचाच वास येईल त्या सोलकडीला. त्याच्यामुळे जे पण आपण प्रमाण घेतोय ते अगदी कमी प्रमाणात घ्यायचंय. तर हे बघा मी इथं मिरची पण एकच टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकून हे पूर्णपणे बारीक करून घेणार आहे. जेवढं होईल एवढं बारीक करून घ्यायचं. जेवढं होईल एवढं तुम्ही बारीक केलं तर त्याचं दूधही खूप छान आणि जास्त प्रमाणात निघतं. तर हे सगळी जिन्नस मी इथं टाकून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी इथं अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे. तर हे पाणी घालून पाणी सुरुवातीलाच टाकल्यानंतर खोबरं छान असं बारीक होतं. तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलरही खूप छान आलेला आहे आणि हे व्यवस्थित असं बारीक अजून झालेलं नाही. त्याच्यामुळे परत मी इथं पाणी घालणार आहे आणि बर्फाचे थोडेसे खडे टाकणार आहे. बर्फाच्या खड्याने हे पटकन बारीक होऊन जाईल. तर हे बघा मस्त असं बारीक मी 1 ते 2 वेळा छान असं फिरवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यातून. तर मस्त असं बारीक झालेलं आहे आणि ह्याचा कलरही तुम्ही बघू शकता मस्त असा आलेला आहे. तुम्हाला जर जास्त कलरमध्ये सोलकडी नको असेल तर बीटाचं प्रमाण तुम्ही कमी ठेवा. तर मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गाळण घेतलेली आहे. गाळताना पण तुम्ही लक्षात ठेवा, जी आपण गाळण असते चहाची वगैरे गाळण असते तर त्याने गाळायचं नाही, मोठ्या गाळणीने पण गाळायचं नाही. जेवढं होईल तेवढं तुम्ही सुती कापड घ्या. स्वच्छ सुती कापडावरतीच हे आपल्याला सगळं मिश्रण गाळून घ्यायचंय. कारण जर तुम्ही चाळणीतून गाळून घेतलं तर जे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे आहेत ते त्याच्यामध्ये पडतात आणि सोलकडी व्यवस्थित पिता येत नाही आणि चांगली लागत पण नाही. तर गाळून घेताना शक्यतो तुम्ही फडक्यातून छान असं सुती कापड घ्यायचं आणि त्या सुती कापडानेच पूर्ण सोलकडीचं ते जे पण दूध आहे ते गाळून घ्यायचं. मस्तपैकी हे मी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे. तर हे सोलकडीचं जे आपण मिश्रण खोबरं आहे ते 1 ते 2 वेळा पाणी टाकून परत मिक्सरमधून काढायचं, कारण ह्याच्यामध्ये अजून दुधाचं प्रमाण खूप आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास परत मी पाणी टाकून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे.
असं करत मी जवळजवळ 3 वेळा ह्याचं दूध काढलेलं आहे. अगदी जाडसर असलं की दूध अगदी घट्टसर आणि खूप प्रमाणात निघतं. तर तुम्ही बघू शकता खूप प्रमाणामध्ये आपलं दूध काढलेलं आहे. जवळजवळ अर्धी वाटीच मी खोबऱ्याची घेतली होती आणि त्याच्यापासून जवळजवळ 3 ते 4 ग्लास अगदी सहज भरतील एवढं दूध आपण नारळातून काढलेलं आहे आणि अगदी घट्टसर आपली सोलकढी तयार झालेली आहे. तर हे उरलेलं जे खोबऱ्याचा किस आहे तो तुम्ही सुकवूनही ठेवू शकता किंवा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही यूज करू शकता. तर ह्याच्यातलं पूर्णपणे आपण जे दूध आहे हे पिळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कोरडा चोथा झालेला आहे आणि हा तुम्ही जरी तुम्हाला नाही वापरायचा तरी हा तुम्ही फेकून दिलात तरी चालेल. ह्याला अजिबात चव नसते, अगदी बेचव असतो हा. तर कोकम इथे मी भिजवून ठेवला होता, तो अगदी हाताने मी थोडासा करून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आपण गाळणीने गाळून घेणार आहोत. गाळणीने गाळून घेताना शक्यतो हे सुती कापडाने जेवढं तुम्ही गाळून घ्याल तेवढं गाळून घ्या. तर हे बघा मी इथे गाळणीनेच गाळून तुम्हाला दाखवते. तर हे सगळं मिश्रण मी इथे गाळणीमध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं प्रेस करून ह्याचं पूर्णपणे पाणी काढून घेणार आहे. तर तुम्ही पाण्याचा कलर बघू शकता, अतिशय सुरेख आहे. तुम्हाला जर बीट घालायचं नसेल तर तुम्ही फक्त कोकम जरी घातलं तरी सोलकढीला अतिशय छान कलर येतो. तर हे बघा मी हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण आता जे आपण दूध काढलं होतं नारळाचं त्याच्यामध्ये घालून घेऊया. ह्याची चव अतिशय छान लागते, आंबट आणि खूप मस्त असा स्मेल येतो कोकमचा. तर हे पाणी आहे ते आपण सोलकढीमध्ये मिक्स करून घेऊया. सोलकढीमध्ये पाणी मिक्स करताना एक लक्षात ठेवायचं, जे पण वरचं पाणी आहे तेच सोलकढीमध्ये टाकायचं. पूर्णपणे हलवून सोलकढीमध्ये हे पाणी घालायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये जे शेवटला जे छोटे छोटे तुम्हाला कण दिसत आहेत ह्याच्यामध्ये राळ असते रेतीची आणि थोडंसं हाताला कचकच लागतं. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही हे गाळून घ्या सुती कापडाने, किंवा जरी सुती कापडाने नाही गाळून घेतलं गाळणीने गाळून घेतलं तरी वरचं पाणी घ्यायचं, पूर्णपणे पाणी सोलकढीमध्ये टाकायचं नाही. तर हे बघा आपली मस्तपैकी सोलकढी तयार झालेली आहे. आता आपण इथं पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं चव घेऊन बघायची सोलकढीची. जर तुम्हाला मीठ कमी पडलं असेल तर तुम्ही इथे मीठ टाकून घ्या. तर मस्त अशी सोलकढी तयार झालेली आहे. अगदी पित्तनाशक, अपचन वगैरे सगळ्या ह्याच्या ज्या आपल्या उन्हाळ्यात त्रास होतात ते अगदी सोलकढी पिल्याने अगदी शरीराला पूर्णपणे थंडावा मिळतो, आराम मिळतो. तर ही सोलकढी तुम्ही नक्की करून बघा. अगदी व्हेज नॉनव्हेज कोणत्याही डिश बरोबर तुम्ही ही सोलकढी घेऊन पिऊ शकता. आणि असंही जरी तुम्ही शीतपेय म्हणून जर ही सोलकढी दिवसातून पिलीत तरी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.